इथे कढई घेतलेली आहे आपल्याला, त्याच्यामध्ये गुळाचा पाक करायचा आहे. आता या कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे मी. आता हे वाटीभरचे गूळ घेतले ना ते टाकून घेऊया. गॅस कमी ठेवायचा थोडा आणि अगदी 2 चमचे पाणी टाकायचे. आता आपल्याला पाक करून घ्यायचा याचा. एका वाटीमध्ये पाणी घ्या. आपल्याला पाक वाटी पाण्यात ओळखायचं आहे. म्हणजे छोटीशी गोळी झाली पाण्यात टाकलं की पाक तयार होतं. छान गोळी विरघळला आहे. जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटात हा पाक तयार होतो. मी कमी गॅस केलेला आहे. हे बघा, असं वाटीत पाणी घ्यायचं. आता हे फेस यायला लागला. हे गुळाचा पाक टाकून बघायचा. गोळी तयार होत नाहीये. मग आपल्याला पाक छान असा, छोटीशी गोळी, एकदम कडक नाही करायचं आपल्याला. 3 मिनिटं झालेली बघा. मी असा पाक तयार करून असं चेक करत राहायचा. पाक पुढे जाऊ द्या, जास्त कडक होतो. आणखीन थोडासा. हे बघा, गोळी होते पण थोडीशी मऊ. थोडंसं झालं की आपल्याला तीळ टाकायचं आहे. एक 4 ते 4.5 मिनिटं झाले. आता परत एकदा चेक करून पाहूया आपण. आता हे बघा, गोळी छान इथं तयार व्हायला लागलेली आहे. पाहू शकता इथे आपला पाक तयार आहे. हे बघा, अशा पद्धतीने जेलीसारखी गोळी झाली की आपला पाक तयार आहे. आता पुढे जाऊ द्यायचं नाही आपल्याला. हे बघा, हे बघा. आता आपल्याला याच्यामध्ये हे तीळ आणि हे आपण जाडसर कुटलेले शेंगदाणे आता मिक्स करून घेऊया पटापटा. गॅस बंद करून घ्यायचा. आता गॅस बंद केलेला आहे इथे. आणि पटकन आपल्याला एका वाटीत पाणी घ्यायचं आहे. पटापटा गोळे बांधून घ्यायचं आहे, गरम आहे तोपर्यंत. आता याचे आपण छोटे छोटे लाडू बांधून घेऊया. गॅस बंद केलेला आहे. आता हे लाडूचं सारण जे आहे ते एका परातीमध्ये काढून घेते मी. हे वाटीत पाणी घेतलेलं आहे. पुन्हा आकार देता येतो. थोडं गरम असतानाच बांधलं ना छान असे लाडू येतात. थोडंस पाण्याचा हात लावला की छान असे लाडू तयार होतात. हे बघा, नंतर आपल्याला आकार देता येतो. असं आधी करून ठेवूया. अशाच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेते. मग आपण वाटलंच आकार द्यायचा नंतर. हे बघा, असं पटापट करून घ्यायचे. खूप छान असे अजिबात कडक होत नाहीत हे लाडू. अशा पद्धतीने जर तुम्ही केलात तर. आणि तुम्हाला एक सोपी पद्धत त्याच्यासोबतच सांगणार आहे मी लाडूची दुसरी. बघा, किती छान असे लाडू बांधून झालेले आहेत. अजिबात कडक नाही आणि अजिबात मऊ पण नाही आहे. व्यवस्थित असे झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्हाला लगेच मी झटपट होणारे तिळाचे लाडू बनवून दाखवते याच व्हिडिओमध्ये. मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. तीळ भाजून ठेवलेले आहेत, शेंगदाणे पण भाजून ठेवलेले आहेत. इथं वाटीभर भाजलेले तीळ घेतलेले आहेत. ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे. सपाट वाटी गूळ घेतलेला आहे आणि 4 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. हे पण टाकून घ्यायचे. आता हे आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचे. हे मिक्सरमध्ये मी लाडूचं सारण वाटून घेतलं आहे. तीळ, शेंगदाणे, गूळ. थोडंसं आपला गुळाला जर कस नसेल किंवा ओलसरपणा नसेल ना, आता आपल्याला थोडंसं 1 चमचाभर तूप टाकायचं आहे. नंतर फिरवून घ्यायचं. म्हणजे पटकन असे लाडू बांधले जातात. आणि तुमच्या गुळाला जर चिकटपणा असेल ना तर तूप टाकायची अजिबात गरज नाही. एकदम थोडंसं तूप टाकते इथे मी, कारण की माझा गूळ विकतचा होता, घरचा नाही आहे. 1 चमचा गरम तूप केलेलं आहे. हे टाकून घेऊया. परत एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आता हे सारण परातीमध्ये काढून घेऊन याचे लाडू बांधून घेऊया. आता याचे लाडू बांधून घेऊया, छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार. पटकन असे बांधले जातात हे लाडू, झटपट असे हे तिळाचे लाडू. आता सगळे लाडू मी अशा पद्धतीने बनवून घेणार आहे. हे बघा, हे पण झटपट लाडू मी तयार केलेले आहेत अशा पद्धतीने. तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल ना त्या पद्धतीने करू शकता. मी दोन्ही पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे. असे हे आपले तिळाचे लाडू इथे तयार आहेत. हे पण सुंदर लागतात आणि हे पण छान लागतात. हे बघा, मस्त असे हे तिळाचे लाडू तयार आहेत. हॅपी संक्रांत.